दरम्यान जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी फुटीचं ग्रहण लागलं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने संपातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं। पहिल्याच दिवशी शिक्षक आणि आरोग्य संघटनेचा गट बाहेर पडल्यानं एकजुटीला गालबोट लागले। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातील अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत असून काळजी करण्याचं कारण नसल्याचा निर्वाळा केंद्रीय पुरातत्व विभागाने दिलाय। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही माहिती दिली। अंबाबाई मूर्तीवरील वज्रलेपानंतरही मूर्तीची झीज आणि इजा होत असल्याने वाद निर्माण झाला आणि या पार्श्वभूमीवर मूर्तीची स्थिती तपासण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाकडे केली होती आणि त्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तासभर पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी मारलेला डोळा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता, ज्यामुळे अजित पवार डोळा मारून का हसले असा प्रश्न उपस्थित करत तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। अखेर अजित पवार यांनी त्या व्हिडिओवर आपलं मौन सोडलंय। आपण डोळा का मारला आणि त्यामागे उद्देश काय होता याचा खुलासा खुद्द अजित पवार यांनी केलाय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या या खास मुलाखतीत हा खुलासा केलाय। व्हिडिओ व्हायरल झाला तो आहे, त्याच्यामध्ये मी एक डोळा मारलेला आहे। त्याच्यात काय झालं, मी असा होतो आणि इकडच्या बाजूला एक पत्रकार मित्र, माझा दादा माझा एकच प्रश्न आहे, मला विचारू द्या तुम्ही नंतर उद्धव ठाकरे साहेबांना। तर मी त्याला म्हणलं थांब रे, की आता साहेब आले तर साहेबांचं होऊ दे, मी तुला नंतर बोलतो, असं ते झालं। फक्त ते बोलताना थांब असं म्हणण्याच्या ऐवजी डोळा मारला गेला। तर त्याचं एवढं काही दादांनी डोळा का मारला एवढे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, ते त्याला अर्थच नाही।